अंगात सफेद रंगाची टी शर्ट, खाली निळी जीन्स व पायात चप्पल, बूट वगैरे काहीही नव्हतं. त्या युवकाला पाहून त्याचं वय जेमतेम 19 असावं. तो जंगलात एकटाच पळत होता. पळता वेळेस कधी तो पाठीमागे तर कधी पुढे पाहत होता. काय माहिती तो का पळत होता? कोणाची भीती होती त्याला? कोण पाठलाग करत होतं त्याचं? का तो असं कावरा बावरा होऊन पळत होता? असंच पळता पळता त्याचा पाय कशात तरी अडकून तो धप आवाज करत पडला. खूपच जोरात पडल्यामुळे त्याच्या तोंडाला मार बसला. नाक फुटले व नाकातून रक्ताची धार लागली. भळभळ रक्त वाहू लागलं. तरी सुद्धा त्याला त्या जखमांचे काहीच वाटले नाही. उलट त्याने एक वेळ पुन्हा मागे वळून पाहिलं की कोणी आहे तर नाही. परंतु मागे पाहता क्षणीच त्याच्या नजरेस तो अंधकार दिसला. काळोख अंधकार. त्या अंधारात कोणीही नव्हतं. तसे त्याने उभे राहण्याचा प्रयत्नही केला, पण पाय एका झाडाच्या खोडात अडकल्यामुळे मुरगळून पायाची सालटी निघून रक्त वाहून जमीन पूर्ण लाल होऊन गेली होती. अंगात जेवढी ताकद शिल्लक होती तेवढी तर धावण्यातच व्यर्थ गेली होती. तरी सुद्धा एक शेवटचा प्रयत्न म्हणून कसंबसं स्वतःचं शरीर त्याने हलवलं आणि त्याच झाडाखाली पाठ टेकून बसला. जंगल असल्यामुळे झाड खूप मोठं होतं. बाजूलाही लहान मोठी तशीच झाडं होती. असंच 2 मिनिट झाली असतील की तोच कुजबुजण्याचा आवाज आला. काय रे लेकांनो, काय माणूस खायचाच माहिती का तुम्हाला? हा साले, फटासा एक कानाखाली मारण्याचा आवाज आला आणि त्या युवकाने हळूच भेदरलेल्या नजरेने त्या झाडाच्या मागच्या बाजूला पाहिलं तर तिथे 5 माणसं होती. पण त्या माणसामध्ये जो माणूस त्या 4 जणांशी संवाद साधत होता तो सोडून ती 4 मनुष्य खूपच विचित्र वाटत होती. कारण त्या सर्वांचा चेहरा साक्षात सैतानासारखा होता. नाक जसं चेटकिनीचं असतं आणि डोळे तर गोल, जसं की 1 रुपयाच्या नाण्या एवढे मोठे, आणि दात एकदम पिवळे घाणेरडे व डोक्याच्या वर मोठे वाढलेले केस आणि सरड्यासारखी वळवळणारी जीभ. कपाळावर मोठा गोल घुमट. थोडं विचित्रच होतं ते. आणि त्यांचा अवतारही, एकाच्या हातात धनुष्य होतं, दुसऱ्याच्या हातात चाकू आणि कोयता की ज्याला थोडंसं रक्त लागलं होतं, आणि तिसऱ्याच्या हातात एक मोठी गॅसोलाईन पेट्रोल चेन सॉ ट्री कटिंग मशीन की जी पूर्ण रक्ताने माखली होती व त्या धारधार पात्यांवरून थेंब थेंब रक्त पडत होतं. जणू असं वाटत होतं की रक्त ताजेच आहे. आत्ताच ती मशीन काहीतरी कापून आली असावी. ते झाड मुळीच नसावं, म्हणजे नक्कीच ते काहीतरी सजीव असावं ज्यास त्या नराधमाने त्या मशीनद्वारे कापलं असावं. आणि चौथ्याच्या पेहरावरून असं वाटत होतं की तो एक शेप आहे. जॅकेट घातलं होतं, त्यावर रक्त आणि फक्त रक्त लागलं होतं व हातात एक चमचा होता. खूपच विचित्र आहे की नाही हे सर्व? ही अशी माणसं सुद्धा असू शकतात या काळात. आता पुढे पाहूयात. जर तो जंगलाबाहेर पडला तर तुम्हा राक्षसांचं काही खरं नाही. जा गवसा त्याला, कच्चा खाऊन टाका. जा माझ्या राक्षसांनो जा. आपल्या भरड्या आवाजात तो माणूस पुन्हा म्हणाला. तसे हो हो करत सर्व त्या युवकाला शोधायला निघाले. इकडे झाडामागून तो युवक हे सर्व पाहत होता, पण तो माणूस जो त्यांच्याशी बोलत होता त्याचा चेहरा दिसू शकला नाही. पण त्या इसमाचे केस सफेद होते, पोट सुटलं होतं. त्याच्या शरीरयष्टीवरून तो वयस्कर वाटत होता. त्याच्या डाव्या हातावर राक्षसाची मूर्ती असलेला टॅटू होता जे त्या युवकाने पाहिलं होतं. त्या युवकाने आता कसला विचार न करता शरीरात जेवढी होती नाही तेवढी ताकद लावून स्वतःला उभं केलं आणि लंगडतच चालू लागला. जर माणसाला स्वतःचं मरण पुढे दिसत असेल तर तो त्या परिस्थितीतून वाचण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. अगदी कोणत्याही. 10-15 मिनिट चालून झाल्यावर थंड वातावरणात त्या युवकाला गाडीच्या हॉर्नचा एक मोठा आवाज आला. इथे जवळच कुठेतरी हायवे असायला हवं. मला थांबून चालणार नाही. त्या युवकाने स्वतःला धीर देऊन असं म्हणत लंगडतच चालायला सुरुवात केली. तो युवक 20-25 पावलं चालत गेला नाही की तोच पाठीमागे पावलांचे आवाज ऐकू येऊ लागले. आवाज ऐकू येता क्षणीच त्या युवकाने स्वतःला लपवण्यासाठी
एका काळोख्या जागेचा आसरा घेतला व एका खड्ड्यात लपून बसला. ती 4 राक्षस आता त्या युवकापासून फक्त 20 मीटर लांब होती. ती सर्व आता त्याला कधीही पकडू शकत होती. थोडीफार चूकही त्या युवकाचा घात करू शकत होती आणि एक चूक त्या युवकाकडून होऊनच गेली. त्या युवकाच्या पायाला झालेल्या जखमेतून रक्त पडत होतं आणि तीच मोठी चूक तो युवक करून बसला. जर त्याने जखमेवर कोणतं कापड वगैरे बांधलं असते तर बरे झाले असते. तात्पुरता इलाज सुद्धा जीवन वाचवू शकला असता. अरे हे बघा, रगत पडले जमिनीवर. त्या चौघांच्या मधून एक जण खाली जमिनीकडे पाहत म्हणाला. तसं सर्वांनी खाली पाहिलं आणि एकाने खाली वाकून रक्ताचा वास घेतला. ताजं हे रगत. इथंच लपलाय तो. लपंडाव खेळतो काय आमच्या बरोबर? करत सर्व एका वेड्यासारखे हसू लागली. सशाला जिवंत पकडा, मेजवानी बनवायची आहे, तो चेक जॅकेट घातलेला राक्षस म्हणाला. तसे त्याच्या वाक्याला दुजोरा देतच चाकू व कोयता घासत, त्याचे हातपाय तर मीच कापणार, जाम धार करून ठेवली कोयत्याला, तो राक्षस आजूबाजूला पाहत म्हणाला. त्याची ती भेदून टाकणारी वटारलेल्या लाल बुबळांची नजर पाहून तर त्या युवकाची बोबडीच वळली. त्याने भीतीने कावंढा गिळला आणि खड्ड्यातून पुन्हा थोडं वर पाहिलं तर आता ती 4 राक्षस तिथे त्या जागेवर नव्हते. 4-5 मिनिट खड्ड्यातच काढल्यावर पूर्ण खात्री झाल्यावर त्याने हलकेच खड्ड्यातून 4 दिशेला पाहिलं व बाहेर आल्यावर ज्या दिशेने ट्रकच्या हॉर्नचा आवाज आला त्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत चालू लागला. प्रत्येक पावलासरशी पालापाचोळ्याचा होणारा चरचर आवाज मनात धडकी भरवत होता. रातकिड्यांची किरकिर वाढत होती. झाडावरचं घुबड घुतकारत होतं. काळोखातून झाडाझुडपांमधून कोणीतरी लाल डोळ्यांनी आपल्यालाच पाहत आहे. बाहेर येऊन ते आपलं गरम रक्त पिऊन टाकेल. क्षणाक्षणाला वाईट विचार येत होते. 15-20 मिनिट चालून झाल्यावर त्याला समोर हायवे दिसू लागला. हायवे पाहून त्याच्या जीवात जीव आला. 20-22 मिनिट झाले पण अद्याप एकही गाडी किंवा ट्रक येताना नाही दिसला. मग तो युवक थोडा आडबाजूलाच लपून बसला की कोणाला दिसू शकणार नाही. मध्यरात्री 3. थंडी चांगलीच बहरली होती. धुकं तर असं पडलं होतं की समोरचं काहीही दिसत नव्हतं. अशातच धुक्यातून 2 हेडलाईट्सचा प्रकाश दिसू लागला. भुरभुर आवाज करत धुक्याला मंद वेगाने चिरत एक ट्रक बाहेर आली. पुढच्या ड्रायव्हिंग सीटवर एक वयस्कर पांढऱ्या फट्ट चेहऱ्याचा माणूस बसला होता. वय जेमतेम 55-56 असेल. अंगावर एक निळ्या कलरचा थंडीपासून वाचण्यासाठी एक फुल स्वेटर घातला होता आणि खाली एक काळ्या रंगाची पॅन्ट होती. त्या युवकाने ट्रकला पाहताच त्यास एक आशेचा किरण ट्रकमध्ये दिसू लागला. झुडपातून बाहेर येत त्याने ट्रक ड्रायव्हरला हात दाखवत थांबण्याचा इशारा केला. ट्रक ड्रायव्हरने ट्रक थांबवली. त्या युवकाला 1-2दा खालून वर पाहिलं. नाक फुटून पूर्ण चेहरा रक्ताने माखला होता. त्याची सफेद टी-शर्ट रक्त लागल्याने लाल झाली होती. निळ्या जीन्सला माती लागली होती व काट्याकुट्यातून धावल्यामुळे जागोजागी जीन्स फाटली होती. असा त्याचा अवतार पाहून तो ट्रक ड्रायव्हर म्हणाला, काय रे पोरा, एवढ्या रात्री जंगलात आणि नाकातून रक्त पडतंय तुझ्या. आता खरं खरं सांगतो का लावू फोन पोलिसांना? मोबाईल हातात घेऊन तो ट्रक ड्रायव्हर म्हणाला. तसा तो युवक थोडा रडकोंडीचा चेहरा करतच, नाही हो काका, मी काही केलं नाही, प्लीज मला आधी ट्रकमध्ये बसू द्या, मी तुम्हाला सगळं सांगतो, सर्व रस्त्यात. त्या मुलाच्या ह्या वाक्यावर त्या ट्रक ड्रायव्हरला त्याची दया आली. असं म्हणतोस, ठीक आहे मग ये बस. त्या ट्रक ड्रायव्हरने दरवाजा खोलला आणि त्या युवकाला ट्रकमध्ये बसायला जागा दिली. काका तुम्ही प्लीज लवकर ट्रक चालू करा ना, मी तुम्हाला रस्त्यात सगळं सांगतो, नाहीतर ते येतील. भेदरलेल्या नजरेने जंगलातल्या काजळी फासलेल्या काळोखात पाहत तो युवक म्हणाला, काय म्हणालास, कोण येतील? तो ट्रक ड्रायव्हर न समजल्याप्रमाणे म्हणाला, काय नाही, तुम्ही चला ना इथून प्लीज. तो युवक थोडा घाबरतच म्हणाला. तसं त्या ट्रक ड्रायव्हरने चावी फिरवली. एकावर एक खांडे आपटावे
तसे इंजिनचा आवाज होत होता, पण ट्रक काही चालू झाली नाही. तसे त्या ड्रायव्हरने पुन्हा एकदा चावी फिरवली. पूर्ण जंगल सामसूम होतं आणि अशा भयावह रात्रीत त्या ट्रकचा आवाज रात्रीच्या वातावरणात भय निर्माण करत होता. विशिष्ट आवाजाने स्मशानभूमी तब्दील झालेला, राक्षसी निद्रेत असलेलं जंगल झोपेतून उठवलं जात होतं. त्या आवाजासोबतच त्या युवकाचे घाबरलेले डोळे आजूबाजूच्या परिसराचा वेध घेत होते. कोणी आपल्याला पाहत तर नाही ना, की कोणी त्या रात्रीच्या अंधारात दबा धरून बसलेले आहे, जे कधीही अचानक अमानवीय गतीने बाहेर निघेल आणि आपला घात करेल. आपल्याला खिडकीतून खेचत बाहेर घेऊन जात थंडीत हाड मांस उपटून खात मारून टाकेल. त्या रात्रीच्या अंधारात आपल्या शरीराचा फडशा पाडेल. ट्रकच्या मोठ्या आवाजाने त्या युवकास एक झटका बसला जात त्याची तंद्री भंग पावली. चायला चालू का नाही होती? ट्रक ड्रायव्हर म्हणाला. काय झालं काका, ट्रक का नाही चालू होत? तो युवक म्हणाला. खाली उतरून बघायला लागल काय प्रॉब्लेम झालाय. तू थांब इथेच, मी काय झालंय ते बघतो. असं म्हणतच दरवाजा उघडून तो ट्रक ड्रायव्हर बाहेर गेला. चेक करू लागला काय बिघाड झालंय ते. इकडे रस्त्याच्या कडेला काजळी फासलेल्या झाडाझुडपात थोडी हलकेच हालचाल जाणवायला लागली. आधीच सावध असलेल्या त्या युवकाची नजर सळसळणाऱ्या झाडाझुडपात गेली. तसे त्याची पाचावर धारण बसली. त्याचे श्वासोच्छ्वास वाढू लागले. आता आपलं काही खरं नाही. आता आपल्याला ते घेऊन जातील, मारून खातील मला, हाडमासांची मेजवानी बनवतील, हातपाय कटकट आवाज करत विळ्याने छाटतील, डोक्यातला मेंदू खातील. मनात भीतीने काहूर माजवलं. वेगवेगळे भयपद्य विचार येऊ लागले. काय निघेल आतमधून? ते राक्षस तर नसतील ना? तो युवक आपल्या विचारात गुंतलेला की अचानक त्या झाडाझुडपांतून 2 लाल मोठे डोळे चमकले व एक आकार बाहेर आला. सफेद रंग, 2 छोटे दात, 2 मोठे कान, 2 मोठे डोळे आणि त्या मुलाच्या तोंडामधून भीतीदायक शब्द निघाले. ससा. पुढे ससा हे पाहून त्या युवकाच्या जीवात जीव आला. तो एकटक त्या सशाकडेच पाहत होता की अचानक मागून आवाज आला. काय रे, काय झालं पोरा? बरं वाटतंय ना तुला? तो ट्रक ड्रायव्हर त्या युवकाला पाहत म्हणाला, कारण त्याचे श्वास थोडे जास्तच वेगाने येत होते. छाती वर खाली होत होती. ड्रायव्हिंग सीटवर बसून त्या ड्रायव्हरने त्या युवकाला एक बॉटल पाणी पिण्यास दिली. एवढ्या उशीर पलायन केल्यामुळे तहान तर खूपच लागली होती, पण ती तहान त्याला आता जाणवली, कारण भीतीने त्याची तहान तर पार संपून गेली होती. माणसाला जर भीती वाटू लागली तर त्याला पाणी काय, जेवण सुद्धा जात नाही. रोग बरं, परंतु भीती नको. अर्धी बॉटल पाणी पिऊन झाल्यावर त्या युवकाला आता थोडं चांगलं वाटू लागलं. थोडी तरतरी आली. काय प्रॉब्लेम झालाय काका? ट्रक चालू तर होईल ना? तो युवक थोडा चिंताग्रस्त होऊन म्हणाला, कारण जर का ट्रक चालू झाली नाही तर ते राक्षस आता त्या दोघांना कोणत्याही क्षणी पकडू शकतात. आणि त्या युवकाच्या मनात विचार आला की खरंच माझ्यामुळे या बिचाऱ्या काकांच्या जीवाला सुद्धा धोका आहे. त्या युवकाच्या या वाक्यावर त्या ड्रायव्हर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही व आपल्या स्वेटरच्या खिशात हात घालून ट्रकची चावी बाहेर काढून घेतली आणि स्टेअरिंग खाली लावून चावी डावीकडून उजवीकडे फिरवली. नि काय चमत्कार झाला. पहिल्याच फेरीत एक मोठा खेळ सुरू होण्याअगोदर रोमांचकारक धूनचा आवाज निघावं तसे इंजिनचा आवाज झाला. एका झटक्यात खरखर आवाज करत ट्रक चालू झाली. तसे त्या ट्रक ड्रायव्हरने त्या युवकाकडे पाहून एक मंद अशी स्माईल दिली. तो युवक सुद्धा खूप खुश झाला होता. आता आपण या जंगलामधून सुखरूप बाहेर पडू असं त्या युवकाला वाटू लागलं. बरं झालं चालू झाली ट्रक. चला आता काका, तो युवक म्हणाला. हो हो असं म्हणत त्या ट्रक ड्रायव्हरने फर्स्ट गिअर टाकलं. ट्रक 10च्या स्पीडने इंजिनचा आवाज करत हायवेला लागली. नंतर 2 गिअर शिफ्ट करत ट्रक जेमतेम 20-22च्या स्पीडने त्या जंगलातल्या हायवेवर धावू लागली. जशी ती ट्रक पुढे गेली तसं पाठीमागे झुडपात जिथे तो ससा आपल्या दोन्ही दातात रानातला कोणता तरी फळ खाण्यास व्यस्त होता की तोच अचानक झाडाझुडपात थोडी हालचाल जाणवली.
त्या सशाच्या 2 मोठ्या कानांनी त्या आवाजाचा अचूक वेध घेतला आणि तो ससा पळणारच की त्या झुडपातून एक काळा हात अगदी अमानवी वेगाने बाहेर आला. हवेच्या वेगाने त्या बिचाऱ्या सशाला काळ्या हाताने त्या झुडपात ओढून घेतलं. रक्त पिण्याचा आवाज तर कधी कचकच मांस खाण्याचा आवाज घुमू लागला. हे जंगलच असं आहे मित्रांनो, इथून कोणीच वाचून जात नाही. श्राप लागला आहे जणू त्या भक्षकामुळे. हावरट आहेत सर्व दुसऱ्या शरीरातल्या माणसासाठी. वेळ 3:30. मध्यरात्री. जंगलातला हायवे. इकडे ट्रकमध्ये पाहूयात काय चालू आहे. गोल गोल चाक फिरत रस्त्यावरून ती ट्रक मंद गतीने पुढे पुढे जात होती. तसे मागचा अंधार काजळी फासल्यासारखा सर्व काही गिळंकृत करून पुढे पुढे सरकत होता. जणू त्या दोघांनाही आपल्या काळमुखात सामावून घेईल. आपल्या दोन्ही हातांनी तो ड्रायव्हर स्टेअरिंग फिरवत पुढे पाहत गाडी चालवत होता की अचानक त्याचं लक्ष त्या युवकाच्या जखमांवर गेलं. अरे तुझ्या पायाला नाकाला तर खूप लागले. थांब तुला फर्स्ट एड किट बॉक्स देतो. त्या ड्रायव्हरने असं म्हणत प्रथमोपचार पेटी त्या युवकास दिली. त्या युवकाने बॉक्स हातात घेतला आणि तोच जंगलातून अगदी थंड हवेची झुळूक कानावर पडताच ऊ त्या रात्रीच्या भयान अशा सामसूम वातावरणात शांतता भंग करत एका रानटी लांडग्याच्या चित्कारण्याचा आवाज आला. त्या आवाजाने त्या युवकाला थोडी भीती वाटली. हा आवाज कसला आहे काका? तो युवक थोडा घाबरतच म्हणाला. तसे एक वेळ त्या ड्रायव्हरने एक मंद स्मित हास्य करत त्या युवकाकडे पाहिलं व पुन्हा पुढे पाहतच म्हणाला, हे जंगल आहे पोरा. रात्रीची वेळ आहे ही. रात्री रानटी प्राणी फिरतात जंगलात आणि या रानटी प्राण्यांना एकदा का सावज मिळालं की मग त्या सावजासोबत खेळून त्याचा घात करतात आणि रक्तमांसांची होळी खेळतात. आणि हो, हा आवाज लांडग्याचा होता. रात्री अपरात्री येत असतात असे आवाज. आणि तू पण कुणासोबत तरी हा खेळ खेळून आलायस, सावजाचा आणि शिकारीचा, बरोबर ना? त्या ड्रायव्हरने पुन्हा एकदा एक मंद स्मित हास्य केलं आणि तिसरा गिअर टाकला. तसे ट्रक 20 वरून 35च्या स्पीडने गोल गोल चाक वेगाने फिरत धावू लागली. तसा तो युवक बोलू लागला, नाही हो काका, मी कुणाचाही शिकार वगैरे नाही केलं आणि मी कुणालाही काहीही केलेलं नाहीये. उलट माझीच शिकार होणार होती काका, पण मी कसा तरी वाचलो. अरे पोरा, तू काय बोलतोयस ते समजतच नाहीये मला. तो ट्रक ड्रायव्हर थोडा त्रासिक आवाजातच म्हणाला. कसं सांगू काका आता तुम्हाला? तो युवक थोडा निराश होतच म्हणाला. जणू त्याच्या बोलण्यावर विश्वास बसणार नव्हता. अरे तू एक काम कर, मला सर्व पहिल्यापासून सांग की तू या जंगलात कसा आलास व तुझं नाव काय. आणि तसं पण आपल्याला 2 तास लागतील जंगल पार करायला. तेवढाच वेळ निघून जाईल. सांग आरामात. त्या ट्रक ड्रायव्हरने पुन्हा एकदा चौथा गिअर टाकत ट्रक आता 35 वरून 50च्या स्पीडने हायवेवर धावू लागली. वेगाने चाक फिरू लागली. नळीतून काळा धूर बाहेर पडू लागला. तसा तो युवक तयार झाला. त्याची शिकार आणि सावज ह्या खेळाची व सैतानाचा नंगा नाच माजवणारी सत्यकथा सांगण्यास. काही वेळा अगोदर शिवांश आणि त्याच्या मित्रमैत्रिणींना मेची सुट्टी पडली होती. म्हणूनच सर्वजण एका जंगलात 1 नाईट स्टँड एन्जॉय करण्यासाठी निघाले होते. त्यांची 4 चाकी गाडी हायवेवरून जात होती. परंतु सर्वांना भूक लागली असल्याने त्यांची गाडी रस्त्या बाजूला असलेल्या एका ढाब्यापाशी थांबली. जय माता दी ढाबा अँड गॅरेज. महेश सर्वांना ऐकायला जाईल असं मोठ्याने लाऊडस्पीकरच्या आवाजाप्रमाणे ओरडत म्हणाला, शेठ हळू जरा, आम्हाला पण येतं वाचता. राहुल म्हणाला, अरे शेठ म्हणायलाच आहेस तर मग हाच शेठ देऊन टाकेल सर्वांचं बिल. गुंजन थोड्या चेष्टा मस्करीतच म्हणाला, ठीक आहे ना भाई, नो प्रॉब्लेम. महेशने गुंजनला टाळी दिली. सर्वांनी ढाब्यावर जेवण केलं. मग जरा वेळ तिथेच ढाब्यावर बसून काढला. मग पुन्हा काही वेळाने सर्वजण गाडीत येऊन बसले व सर्वांचा पुन्हा प्रवास सुरू झाला. ए ज्योती, तू खूप चांगले फोटो काढतेस, शिवांश म्हणाला. सो तू काढलेले फोटो दाखव ना. गुंजन मंत्रमुग्ध होत तिला पाहत म्हणाला. तो तिच्यावर प्रेम करत होता, परंतु अद्याप त्याने तिला सांगितलं नव्हतं.
तसेच ज्योतीने बॅगमधून आपला महागडा कॅमेरा काढला आणि गुंजनला फोटो दाखवू लागली. वेळ संध्याकाळी 5. महेश सारिका लव कपल आपल्या रोमांसिक बोलण्यात गुंग होते. इकडे गुंजन ज्योतीचे फोटो कमी आणि तिला जास्त पाहत होता आणि सिंगल राहुल डोळे बंद करून घोरत झोपला होता. त्याच्या घोरण्याचा कोणालाही त्रास होत नव्हता, कारण प्रत्येकाचं मन रमलं होतं. ते एकमेकांसमवेत बोलण्यात, पाहण्यात. शिवांश वेगाने गाडी पळवत होता. अंतर फार कमी उरलं होतं, जेमतेम 30-40 किमी. गाडीचा ताशी वेग 120 होता. हवेला चिरत एमगी हेक्टर हायवेवरचा पालापाचोळा उडवत वरवर धावत होती. शिवांशचं सर्व लक्ष पुढे रस्त्यावर होतं. तसं त्याने पुढे पाहत हात गिअर टाकण्यासाठी गिअरवर ठेवला की तोच त्याचा हात चुकून वैशालीच्या हाताला लागला आणि त्याच क्षणी वैशालीने सुद्धा त्याच्याकडे पाहिलं व गालातच गोड हसली. तसे शिवांश आपल्या डोक्याला हात लावतच हसतच सॉरी म्हणाला. ती सुद्धा आपले केस बाजूला सारत हसतच यस ओके म्हणली की तोच पुढून एक हॉर्नचा भीतीदायक असा पॉम टेम्पोच्या हॉर्नचा आवाज आला. त्या क्षणी शिवांशची तंद्री भंग पावली जात त्याने पुढे पाहिलं की एक टेम्पो पुढून आला आणि वेगाने हॉर्न वाजवतच एमजे हेक्टरला कट देत पुढे जलद गतीने निघून सुद्धा गेला. हॉर्नच्या आवाजाने झोपलेला राहुल, फोटो पाहत बसलेले ज्योती, गुंजन आणि महेश सारिका या सर्वांनी एकच वाक्य उच्चारलं, काय झालं? तसे शिवांश थोडा भोळेपणाचा आव आणतच म्हणाला, कुठे काय, काही नाही. असाच वेळ निघून जात होता. पालापाचोळा उडवत हवेला चिरत गाडी पळत होती. एकावर एक गिअर शिफ्ट होत होते. सर्वांची गप्पा गोष्टींची मैफिल रंगात आली होती. अर्ध्या तासातच गाडी हव्या त्या ठिकाणी पोहोचली. तसे सर्वजण एक एक करत खाली उतरले. राहुल, महेश सामान काढू लागले. आता आपल्याला जंगलात जायचंय आणि गाडी इथेच ठेवायला लागेल आणि आपल्या टेंटसाठी एक चांगली जागा पाहू. गुंजन सर्वांकडे पाहत म्हणाला. त्याची ही कृती सर्वांना आवडलेली. वेळ संध्याकाळी 6:30 वाजता. सगळे कामाला लागले होते. जय, गुंजन टेंटचं काम पाहत होते आणि महेश व राहुल सुकी लाकडं शोधत होती. सारिका, वैशाली बॅगमधलं सामान बाहेर काढत होत्या. ज्योती आपल्या हातात कॅमेरा घेत सर्वांचे फोटो काढण्यात व्यस्त होती. वेळ हळूहळू सरत जात होता. प्रत्येकजण आपलं काम योग्यरित्या करत होता. रात्री 7, 1-1.5 तासात सर्व काम होऊन गेली. शिवांशने रात्र झाल्यामुळे शेकोटी पेटवायचं ठरवलं व सर्व शेकोटीजवळ गोल रिंगण करून बसले. शिवांशने माचीस बॉक्सने शेकोटी पेटवली आणि या तरुण मुलांच्या जंगलात गप्पा सुरू झाल्या. सो फ्रेंड्स, माझा प्रिय मित्र शिवांश तुमच्या सर्वांसमोर एक गाणं पेश करतोय. ते तुम्ही सर्वांनी एन्जॉय करा. गुंजन 5 स्टार हॉटेलमध्ये जसे वेटर मागे हात घालून बोलत असतो तसे म्हणाला. शिवांशला गिटार वाजवायची खूप आवड होती आणि म्हणूनच त्याने गिटार सुद्धा बरोबर आणली होती. शिवांशने आपल्या हातात गिटार घेतली आणि एकदा वैशालीकडे स्मित हास्य करत पाहिलं आणि गाणं म्हणत गिटार वाजवू लागला. शिवांश वैशालीकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यात तिच्यासाठी फक्त आणि फक्त प्रेमच होतं. वासनेचा एक लवलेशही नव्हता. डोळ्यांवाटे प्रेमाची कबुली तो देत होता. वैशाली सुद्धा आपल्या चेहऱ्यावर आलेले केस बाजूला सारत त्याच्याकडे लाजून पाहत होती. महेश, सारिका गाण्यासोबत आपापले प्रेम व्यक्त करत होते. राहुल सुद्धा एकटाच एन्जॉय करत होता. शिवांश आपलं प्रेम आपल्या प्रेमळ आवाजातून व्यक्त करत होता. त्याच्या 5 हातांची बोटं एक मधुर संगीत गिटारमधून बाहेर काढत होती, जे ऐकून मन मंत्रमुग्ध होत होतं. वैशाली सुद्धा मंद असं गोड स्मित हास्य करत शिवांशकडे एकटक पाहत होती, तर कधी लाजून मान खाली घालत होती. गुंजन सुद्धा ज्योतीकडे पाहत होता. पाहत असतानाच कधी कधी तो आपल्या हातात सुद्धा पाहत होता, कारण त्याने आपल्याबरोबर एक अंगठी आणली होती ज्योतीला प्रपोज करण्यासाठी. शिवांशने गाण्याची लास्ट ओळ संपवली तसे टाळ्यांचा कडकडाटी आवाज ऐकू येऊ लागला. वाव ब्रो, ऑसम.
म्हणत गुंजनने शिवांशला मिठी मारली व पुन्हा म्हणाला, खरंच दिल जीत लिया यार, कडक. हो खूप छान यार, खरंच. राहुल म्हणाला, हो खूपच छान. महेश, सारिका दोघे एकदाच म्हणाले व एकमेकांकडे पाहत हसू लागले. थँक्यू फ्रेंड्स, शिवांश सर्वांकडे पाहत म्हणाला. तसं राहुलला लघुशंका आली तर तो जागेवरून उठला. काय रे, काय झालं? महेश राहुलला पाहत म्हणाला. तसे त्याच्या वाक्यावर राहुल हाताचं बोट दाखवतच आलोच म्हणाला. तसे सर्वजण हसू लागले. ठीक आहे भाई, लवकर ये, शिवांश म्हणाला. तसा राहुल निघून गेला. याला खूप प्रेशर आला होता वाटतं, गुंजन थोडं मस्करीतच म्हणाला. तसे सर्वजण पुन्हा हसू लागले. काय देवा, तू पण ना, मला एक गर्लफ्रेंड पण नाही देऊ शकलास, राहुल आपल्या पॅन्टची चेन लावतच स्वतःशीच म्हणाला. आणि राहुल वापस जाण्यासाठी निघाला की तोच त्याच्या पाठी हिरव्या काजळी फासलेल्या झाडाझुडपात थोडी सळसळ आवाज करत हालचाल होऊ लागली. राहुल त्या क्षणी एकटाच असल्याने त्याची भीतीने गाळण उडू लागली. राहुल आधीच एक नंबरचा भित्रा होता, त्यात आता दुसरा कोणी बरोबर नसल्यामुळे त्या झुडपात काय आहे ते त्याला एकट्यालाच पाहावं लागणार होतं. पाठमोरं वळून तो हळूच एक एक पाऊल पुढे टाकत पुढे जाऊ लागला. ऐन थंडीत सुद्धा त्याला घाम फुटला होता. जंगल असल्याने आतमधून काहीही निघू शकत होतं, ते जनावर असो किंवा अमानवीय भूतपिशाच काहीही. जंगलातल्या एका पाशवी कोल्याचा आवाज आला. हा आवाज कसला होता? सारिका थोडी घाबरतच बिचकत म्हणाली, माहिती नाही. शिवांश खांदे उडवतच म्हणाला, हा राहुल का नाही आला अजून? खूप उशीर झाला नाही? महेश आजूबाजूला पाहत म्हणाला, थांब मी आलोच पाहून, शिवांश म्हणाला. तसे महेशने त्यास अडवलं. नाही नको, थांब मी जातो, तू बस, मी आलोच, आपलं वाक्य उच्चारून तसा महेश जायला निघाला. लवकर ये, सारिका काळजीच्या स्वरात म्हणाली. महेश इतकं म्हणाला आणि जाऊ लागला.